ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातील मुक्काम आटपून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। म्हणजे एकीकडे पुणेकर भावपूर्ण वातावरणात पालखीला निरोप देत आहेत आणि दुसरीकडे दिवे घाटातनं पालखी सुखरूपपणे पुढे सासवडच्या दिशेने जावी यासाठी वडकी गावातील शेतकरी सज्ज झाले आहेत। शेतकरी वर्षभर आपल्या बैलांची विशेष तयारी करतात। दिवे घाटातील चढ अगदी सहज पार व्हावा आणि माऊलींची पालखी कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे मार्गस्थ व्हावी हा या सेवेचा मुख्य उद्देश आहे। या संदर्भात शेतकरी पंडित परशुराम मुळक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। बघूया। आज पुणे मुक्कामी असणारी संत श्रेष्ठ माऊलींची पालखी ही आता मार्गस्थ होणार आहे पंढरपूरकडे आणि पुण्यातून बाहेर पडताना सगळ्यात मोठं दिव्य म्हणजे दिवे घाट पार करण्याचं असतं। हा दिवे घाट पार करताना खरं तर माऊलींच्या पालखीला जोडलेले जे बैल आहेत त्याच्या सोबत इथले जे स्थानिक आहेत शेतकरी त्यांचे देखील बैल जोडावे लागतात, कारण हा जो दिवे घाट आहे तो पार करताना दमछाक होते आणि इथले जे स्थानिक आहेत ते गेले वर्षानुवर्ष हे अशा पद्धतीची सेवा पालखीची करतायत। आता खरं तर पालखी येते, आता दिवे घाटातून जेव्हा जाते तेव्हा इथली बैल जोडावी लागतात। काय पालखी कशी न्यावी लागते? नाही, बैल म्हणजे शेतकऱ्यांची बैल जोडली घाटामध्ये, जे स्थानिक तिकडची गाडी ती आता पूर्वी होतं, आता इंजिन आहे, तरी परंतु मानाची बैल प्रत्येक गावाची जे काय आहेत स्थानिक ओरुळे असेल, वडकी असेल, दिवे असेल, प्रत्येक वर्षी बैल दिवे घाटामध्ये जोडतायत की जेणेकरून इंजिनला बी ताण येऊ नये आणि सेवा बी व्हावी ह्या पद्धतीने ते बैल जोडतात प्रत्येक वर्षी। बैलाचा मान ह्या वर्षी देखील गाजला, पण खरं तर बैलांचा मान असतोच त्यांचा, पण इथल्या शेतकऱ्यांचा पण काही वेगळा असा मान असतो। नाही, वेगळा असा मान म्हणजे आता प्रत्येक गावचा माणूस आता ती पालखीची विसाव्याला आहे त्या ठिकाणी ती बैल घेऊन आता आमच्या गावातला प्रत्येक वर्षी एक जोडी चांगली असेल कोणची ती देत आहेत आणि मग तिथं सगळं गाव हजर असतं। ती बैल गावाची म्हणून दिली जाते। माऊलीच्या पालखीला पहिलं पत्रव्यवहार केला जातो, वडकीची कोणची बैल द्यायची ते विचारतात, मग ते गाव ठरवतं बाबा आज कुणाची बैल द्यायची। चालू वर्षामध्ये आमच्या गावचे माजी सरपंच उत्तम बबन गायकवाड यांची बैल दिलेली आहेत। आज चालू वर्षाचा मान त्यांना आहे, पण गाव सगळं हजर असतं बैल जोडताना, ते सगळं गाव तिथं असतं। पण आता ही पालखी येणार आहे, बैलांची तयारी कशी असते, काय करावं लागतं? नाही, आता ते जवळजवळ वर्षभर बैल चांगल्या पद्धतीने सांभाळायला लागतात। मग आता ज्याला पुढल्या वर्षी बैल लावायची आहेत तो आतापासूनच पुन्हा तयारीला लागतो, वर्षभर पूर्ण चांगली बैल ठेवायची, मग पुढल्या वर्षी मान त्याला दिला जातो। गावात जी एक नंबरची बैल असतील त्या टायमाला दिसायला म्हणजे पळायला वगैरे शर्यतीची बैल वेगळी, परंतु जी शेतकरी सांभाळतो चांगली बैल असेल दिसायला त्याला त्या वर्षी कमिटी आमच्या गावची ग्रामसभेमध्ये कमिटी निवडलेली जाते, ती कमिटी फिरून ठरवते की गावातली बैल कोणाची आता चालू वर्षी द्यायची, मग ज्याची चांगली असतील त्याला देतात। त्याच्यामुळे शेतकरी वर्षभर आदबतो त्या बैलाला, त्याच्यापेक्षा माहिती चांगली व्हावं, माझ्यापेक्षा ते चांगली व्हावं असं चालतं असतं बैल। याच्यासाठी स्पर्धा लागते। हो, 5 स्पर्धा लागते। आता हा दिवे घाट पार करताना खरं तर बैलांची दमछाक होते, तुम्ही बैल सांभाळता, खरं तर बैलांना किती कसरत करावी लागते माऊलींची पालखी वर पोहोचवून? नाही, बैलांना कसरत म्हणजे अख्खा घाटच आहे ना, घाट सेक्शनच आहे, बरं त्याच्यामध्ये रथ आहे, त्याच्यामुळे तो लोडच आहे। परंतु जी चांगली बैल असतात सहज सहज बैल नेतात, काही बैलांना हाणावं लागत नाही, मारावं लागत नाही, अगदी सहज बैल घेऊन जातात वर। पण हा सेवेचा आनंद कसा आहे? खूप वेगळा, खूप वेगळा म्हणजे आम्हाला असं वाटतं की पुन्हा जरी जन्म भगवंतांनी ह्याच रस्त्याला द्यावा, म्हणजे ह्याच गावात दिला तर अति चांगला, ह्या रस्त्याला दिला तर प्रत्येक वर्षी तो आनंद घ्यायला गावतो। साधू संत दारात येत आहेत, घरी येत आहेत, तुमच्यासारखी माणसं येत आहेत, थांबतायत, बघतायत, बसतायत, गप्पा मारायला गावत्यात। नको त्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या वारकऱ्यांच्या गाठीबिटी होत्या, भेट होती, बोलणं होतं, ओळखी होत्यात, आनंद वेगळाच, पालखीचा आनंद वेगळा। साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा असं जे म्हटलेलं आहे त्याच उक्तीप्रमाणे वडकी मधले हे सगळे जे स्थानिक नागरिक इथले शेतकरी कायम या माऊलींच्या पालखीची वाट पाहत असतात, त्यांच्या सेवेची संधी कशी मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात। आज दिवे घाटातून जेव्हा पालखी पुढे जाणार आहे त्यावेळेस खरं तर हे सगळी बैल वर्षानुवर्ष तयार करतात आणि आज ही संत श्रेष्ठ माऊलींची पालखी इथून जाणार आहे याची संपूर्ण तयारी झालेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, वडकी, पुणे।